शिवसेना शिवसेना शिवसेना. तर कल्याण शहर हे फार जुनं शहर आहे. इथे बऱ्याचशा जुन्या इमारती आहेत आणि तिथे FSI पूर्णपणे वापरलेला आहे. रिडेव्हलपमेंटला तिथे त्रास होतो आहे. असा प्रकार मुंबईमध्ये घडला तेव्हा त्यांनी क्लस्टर लागू केलं. तर कल्याणमध्ये क्लस्टर लागू करण्यासाठी आपल्याकडे काही योजना आहे का? कल्याणमध्ये क्लस्टरच्या संदर्भातल्या आमच्या नगररचनाकार ठाणे येथील माननीय श्री देशमुख साहेब यांच्याशा 3 बैठका झाल्या. क्लस्टर कशा प्रकारचे लागू करायचे या संदर्भात चर्चा झाली. क्लस्टरमध्ये आपण आपल्याकडे असलेल्या इमारतींचा पूर्ण FSIचा जेव्हा वापर झालेला असतो, जेव्हा त्या इमारतीचा 1.1च्या हिशोबाने पूर्ण FSI पूर्ण वापरला गेला असतो, त्यावेळेस पुढच्या इमारतीचा पुढचा पुनर्विकास होणं कठीण आहे. पण आता नवीन इमारतींच्या माध्यमातून जेव्हा एखाद्या इमारतीला क्लस्टर लावायचा असेल तेव्हा 100 फ्लॅट कमीत कमी त्याची उपलब्धता असायला हवी आणि त्या माध्यमातून त्यांना त्या क्लस्टर करत असताना शासनाच्या माध्यमातून 5 FSIची एक तरतूद आहे. तर त्यात चाळी आणि याचा जर पुनर्विकास करायचा असेल तर आपल्याला त्या भागातील जागा मालक, इमला मालक आणि तिथे राहणारा भाडोत्री या 3 लोकांना सामावून घ्यायचं असतं. पण जेव्हा त्या भागाचा आपण पुनर्विकास करतो तर जागा मालकाला 12.5% देणं, त्याच्याबरोबर इमला मालक जो असतो त्याला त्याच्या प्रपोर्शनमध्ये जागा उपलब्ध करून देणे किंवा त्याला मोबदला देणे आणि शिवाय जो भाडोत्री असतो त्याला 360 फुटाचं घर देणं, 360 फूट कार्पेट म्हणजे 540 फुटाचं घर उपलब्ध करून देणं. या संदर्भात या सगळ्यावर चर्चा झालेली आहे. आपण त्याच्यावर वर्किंग करतो आहे, अभ्यास करतो आहे. एकदा का ते पूर्ण वर्किंगमध्ये आलं तर आपण पुनर्विकासाच्या माध्यमातून अनेक काही ज्या चाळी वजा काही झोपडपट्ट्या आहेत त्यांचा पुनर्विकासाचा प्रश्न तर आहेच, पण ज्या खऱ्या अर्थाने मोडकळीस आलेल्या 50 वर्ष 60 वर्ष इमारती आहेत त्या जर क्लब करून जर आपल्याला 100 फ्लॅटच्या इमारती क्लब करून जर त्यांचा विकास करता आला तर त्या देखील क्लस्टरमध्ये घेता येतील आणि सर्व भागाचा विकास करता येईल.